उंबरगाव ते वैतरणात दरम्यान राहणाऱ्या आणि मुंबईत नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेल्या वलसाड फास्ट पॅसेंजरमध्ये पुन्हा एकदा पत्त्यांचे डाव रंगू लागल्याचे समोर आले आहे। या खेळासाठी काही प्रवाशांकडून अनेक स्थानकांपर्यंत जागा राखीव ठेवली जात असल्याचा आरोप होतोय। वलसाडहून पहाटे सुटणारी ही गाडी मुंबई सेंट्रलला सकाळी पोहोचत असल्याने दैनंदिन प्रवाशांसाठी ती अत्यंत सोयीची आहे। मात्र विरार आणि बोरिवलीहून मोठ्या प्रमाणात प्रवासी चढत असल्याने आधीच गर्दीची समस्या निर्माण होते। त्यातच काही जणांकडून पत्ते खेळण्यासाठी जागा अडवून ठेवली जात असल्याने इतर प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार आहे। विशेष म्हणजे रिकाम्या जागेसोबत विचारणा करणाऱ्या प्रवाशांशी काही वेळा दादागिरीची भाषा वापरली जात असल्याचाही आरोप करण्यात आलाय। त्यामुळे नियमित प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे। या प्रकारांवर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आणि रेल्वे पोलिसांनी लक्ष घालावे, तसेच साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती करून पत्ते जुगार आणि जागा अडवून ठेवण्याच्या प्रकारांवर कारवाई करावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जाते। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, मुंबई।